नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसे आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जी काही स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासोबत घेऊन येतोय. यापूर्वी सुद्धा बऱ्याच स्कीमची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे आणि पुढे सुद्धा घेऊन येणार आहे. आणि मागच्या सोडतीमध्ये सुद्धा काही स्कीम्स होत्या ज्यांची की आपण डिटेल व्हिडिओ बनवले होते आणि ते त्यामधील उर्वरित शिल्लक जे फ्लॅट आहेत ते या स्कीममध्ये सुद्धा या लॉटरीमध्ये सोडतीमध्ये सुद्धा ते इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. सो तुम्ही आतापर्यंत हे कुठलेही फ्लॅट बघितले नसेल, कुठल्याही स्कीमचे डिटेल व्हिडिओ बघितले नसेल, तर तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा बाकीचे तुम्ही आपल्या चॅनलवरती स्कीमच्या नावाने किंवा मग स्कीम कोडने सर्च करू शकता आणि ती इन्फॉर्मेशन बघू शकता. आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओज तुम्हाला जर बघत राहायचे असेल, तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचंय. जेणेकरून जेव्हा-जेव्हा मी नवीन व्हिडिओज, स्कीमचे डिटेल व्हिडिओ अपलोड करेल, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते मिस नाही करणार. मला बऱ्याच लोकांचे कमेंट येतात, की "सर हा स्कीमचा व्हिडिओ बनवा, हा तो बनवा." बट तो ऑलरेडी बनवलेला असतो कारण की त्यांनी ते मिस केलेलं आहे. सो तुम्ही हे करा जेणेकरून तुम्हाला ते मिस नाही होणार तुमच्याकडनं आणि मित्रांसोबत सुद्धा आपल्या शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा जर इच्छुक असतील सोडतीमध्ये अर्ज करण्यासाठी तर त्यांना सुद्धा याचा लाभ होईल. सोबतच आपला टेलिग्राम आणि WhatsApp चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. जिथे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता, लोकांसोबत संवाद साधू शकता. ही सर्वात फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. यामध्ये कुठलाही ₹1 सुद्धा तुमच्याकडनं चार्ज केला जाणार नाहीये. हे तुमच्यासाठीच आहे आणि हे चॅनल सुद्धा तुमच्यासाठीच आहे सर्व. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे बघायला भेटेल. सो जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या अ, ज्या नवीन स्कीमचा व्हिडिओ घेऊन आलेलो त्या स्कीम बद्दलची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. तर स्कीमचं तुम्हाला नाव दिसलंच असेल, विसोका कीस्टोन. याचं लोकेशन आहे तातावडे. स्कीम कोड आहे 912. याबद्दल आपण अ, माहिती घेणार आहोत. सो इथे टोटल फ्लॅट्स इथे 2 टाइपचे फ्लॅट्स आहेत. 2 बीएचके आणि 3 बीएचके. इथे आणि तुम्ही कार्पेट एरिया बघू शकता 2 आणि 3 बीएचकेचा की ऑलमोस्ट सेम आहे कार्पेट एरिया. सो तुम्ही जर प्राइसमध्ये बघाल तर प्राइसमध्ये फार डिफरन्स आहे. जवळपास 6 लाखाचा डिफरन्स आहे. 6 ते 7 लाखाचा डिफरन्स तुम्हाला प्राइसमध्ये बघायला भेटेल. सर्व जनरली तुम्ही जर फ्लॅट विकत घ्यायला गेलाल कुठला पण, तर सर्व तुमचं कॅल्क्युलेशन होतं ते कार्पेट एरियावरती आणि त्यानुसार तुमची प्राइस डिसाईड होते. भले तुमचा 1 बीएचके असो, 2 बीएचके असो, 3 बीएचके असो, सर्व कॅल्क्युलेशन कार्पेट एरियावरती होतं. सो बट इथे तुम्ही बघू शकता की कार्पेट एरिया जवळपास ऑलमोस्ट सेम आहे एखादा स्क्वेअर मीटरचा जेणेकरून हार्डली 10-1 हजाराचा फरक पडायला पाहिजे. कारण की रेट 10-1 हजाराच्या रेंजमध्ये आहे. 8-9 हजाराच्या रेंजमध्ये. सो 8-9 हजाराचा फरक पडायला पाहिजे होता. बट इथे तुम्हाला मोठा फरक आहे. 31 ते 38 लाख. सो 7 लाखांचा जवळपास फरक तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो ही एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या अर्ज करताय तेव्हा. याचं सर्वांचं पोझिशन जून 2026 म्हणजे जवळपास एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला पोझिशन भेटेल. सर्व फ्लॅटला तुम्हाला इथे बाल्कनी बघायला भेटेल. लिटिगेशन कुठलंही नाही येतं आणि कॉमन बिल्डिंग आहे. ही ए बिल्डिंग. इथे 2 बिल्डिंग आहेत ए आणि बी 16 मजल्याच्या. सो यामध्ये ए बिल्डिंगमध्येच तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवरती हे म्हाडाचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सो लोकेशन आता आपण पुढे बघूयात लोकेशन काय आहे एक्झॅक्टली कसं असेल. सो तुम्ही विसुका कीस्टोन नावाने सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन अर्थातच सापडेल. अ, तत्पूर्वी तुम्हाला दाखवते की ओके हा अमरावती BRTS रोड आहे आणि इथे हा डांगे चौक आहे. तर इथून तुम्ही रावेतकडे जाताना हा एकदम थोडासा आतमध्ये येतो. सो एकदम नरसिंह टेम्पलच्या नंतरचा तुम्ही लेफ्ट मारून आतमध्ये जायचं आहे आणि गेल्यानंतर परत विनॉल कंपनीच्या तिथून तुम्हाला परत लेफ्टमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयओएस तातावडे वगैरे दिसेल त्याच्या बाजूलाच हा विसोका केस्टोन आणि आजूबाजूचं तुम्ही बघू शकता सर्व शेती भाग आहे. सो जास्त डेव्हलपमेंट सध्या तरी इथे नाहीये. इन फ्युचर होईल बट सध्या तरी तुम्हाला जास्त डेव्हलपमेंट बघायला भेटणार नाही. आपण जर स्ट्रीट व्ह्यू बघितलं तर तुम्ही बघू शकता स्ट्रीट व्ह्यू सुद्धा कंप्लीट तिथपर्यंत नाही आहे कारण की रस्ता त्यावेळेस नव्हता आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. रात्रीच्या वेळी तुम्हाला थोडंसं रिस्की वाटू शकतं इथे आणि हा iOSचा प्रोजेक्ट आणि हा विसोकाचा प्रोजेक्ट आणि या साईडने आहे अप्रोच रोड बट तो पण अगेन छोटा आहे. हे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर
आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला रावेत साईडला रस्ता लागेल. आणि आजूबाजूला तुम्हाला सर्व गोष्टीसाठी थोडी फार स्ट्रगल सुद्धा करावी लागेल, कारण की आजूबाजूला तुम्ही बघितलं की शॉप्स वगैरे किंवा नॉर्मल ग्रोसरीचे शॉप्स इन फ्युचर येतील, बट सध्यासाठी तुम्ही सांगताय 1 वर्षामध्ये जर पोझिशन असेल तर आजूबाजूला तुम्हाला नाहीये. मेन रोडला तुम्हाला रावेत रोडला जावं लागेल. तिथे तुम्हाला कुठेतरी शॉप्स भेटू शकतील किंवा मग तातवडेमध्ये एक्झॅक्टली इकडे यावं लागेल. इकडे कुठेतरी तुम्हाला या एरियामध्ये थोडेफार गोष्टी बघायला भेटतील. बट सध्या तरी आणि स्कूल्स कॉलेजेस वगैरे पण आसपास जास्त नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत. आणि अर्थातच पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटणार नाहीये. अगेन तुम्हाला मेन हायवेला, मेन रावेत रोडला तुम्हाला जावं लागेल पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी, बस स्टॉपसाठी. सो हे होतं लोकेशनचे थोडक्यात माहिती. त्यानंतर लेआउट हे तुम्ही बघू शकता. ए आणि बी विंग इथे पण तुम्ही बघू शकता. ही बी विंग आहे आणि ही ए विंग आहे. सो त्याप्रमाणे आपल्याला ही जी विंग दिसते ही ए विंग असेल, ही बी विंग असेल. सो म्हाडाचे फ्लॅट इथे फर्स्ट आणि इथे खालच्या फ्लोअरला, फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असतील. सो या साईडने मे बी एंट्री असेल आणि म्हाडाचे फ्लॅट खाली इथे तुम्हाला अम्युनिटीज थोड्याफार, ही बी बिल्डिंग असेल. हे दोन्ही 16 मजल्याच्या बिल्डिंग असतील. अगेन सेम तुम्ही बघू शकता लेआउट. इथे ओपन स्पेस आहे, इथे रिझर्वेशन गार्डन वगैरे आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे फ्लोर प्लॅन. हे तुम्ही बघू शकता पूर्ण फर्स्ट फ्लोअरचा जो आहे, पूर्ण फर्स्ट फ्लोअर म्हाडासाठी आणि त्यानंतर सेकंड फ्लोअरचा हाफ पोर्शन तुम्हाला म्हाडासाठी तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये हे जे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये सॉरी इथपर्यंत मध्ये 4 फ्लॅट आहेत आणि हे कॉर्नरचे 4 फ्लॅट. जे कॉर्नरचे 4 फ्लॅट येतात ते 3 BHK फ्लॅट आहेत आणि मधले जे 2 फ्लॅट येतात ते 2 BHK फ्लॅट्स असतील. सो हे 4 आणि हे 4. सो फर्स्ट फ्लोअरवरती असे 8 आणि इथे बाकीचे 12 फ्लॅट. इथे इथे 4 अगेन. हे कॉर्नरचे 3 BHK आणि हे 2 BHK. सो अशा टाईपचं असेल आणि इथे तुम्हाला अर्थातच 3 लिफ्ट बघायला भेटतील आणि 2 स्टेअरकेस इथे बघायला भेटतील. त्यानंतर एक्झॅक्टली लेआउट बघूयात 2 आणि 3 BHKचा. सो तुम्ही बघा हे आजूबाजूलाच येतं 101, 102. हा 101 आहे 3 BHK, 102 आहे 2 BHK. सो एंट्री केल्यानंतर छोटीशी लॉबी, तुम्हाला नंतर लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आणि त्यानंतर इथे किचन एरिया आणि ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट बेडरूमला अपोजिट साईडला कॉमन टॉयलेट, वॉशरूम, त्यानंतर या साईडला 2 बेडरूम विथ अटॅच टॉयलेट बाथरूम. हा 3 BHK आणि 2 BHK मध्ये फक्त एक ऍडिशनल जी बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम आहे एवढं सोडून बाकी सर्व तुम्हाला भेटेल. बट यामध्ये थोडंसं कॉन्फिगरेशन तुम्हाला जास्त बघायला भेटेल कारण की कार्पेट एरिया सेम आहे. सो तुम्ही बघू शकता एंट्री केल्या केल्या लिव्हिंग रूम, त्याला अटॅच बाल्कनी, नंतर इकडे किचन, ज्याला की इन्क्लोज बाल्कनी आणि ड्राय बाल्कनी आहे. त्यानंतर इथे बेडरूम आहे. बेडरूमच्या अपोजिट साईडला ही कॉमन बेडरूम, अपोजिट साईडला टॉयलेट बाथरूम आणि सर्वात शेवटी तुम्हाला मास्टर बेडरूम आहे ज्याला की अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. सो अशा टाईपचा लेआउट तुम्हाला इथे 2 BHKचा आणि 3 BHK बघायला भेटेल. त्यानंतर अगेन दुसरी महत्वाची इन्फॉर्मेशन जी की मे बी काही लोकांना प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते ती म्हणजे की तुम्ही बघू शकता इथे लँड ओनरसाठी 2-3 BHK जवळपास 5 घरे ए बिल्डिंग मध्ये आहेत आणि बी बिल्डिंग मध्ये सुद्धा अजून असतील. सो असे 5 घरे लँड ओनरसाठी रिझर्व आहेत, म्हणजे लँड ओनर सुद्धा तिथे राहतील. याचा आय डोंट नो कितीपत फरक पडतो, बट फरक पण पडू शकतो जर लँड ओनर चांगले असतील तर ठीक आहे. जर नसतील, कारण की हा छोटासा प्रोजेक्ट आहे, हा मोठा बिल्डर सुद्धा नाहीये. तर इथे त्यांना असं वाटेल की हे सर्व सोसायटी किंवा बिल्डिंग ते त्यांच्या मालकीची आहे. अर्थातच त्यांची फ्लॅट त्यांच्या मालकीचे आहेत, पूर्ण बिल्डिंग नसणार आहे. बट त्यांना तसं वाटू शकते, त्यामुळे त्यांचा कधी कधी प्रॉब्लेम. आणि ते लोकल मोस्टली लँड ओनर म्हणजे त्यांचं लोकलमध्ये सर्व ओळख वगैरे सर्व असणार. सो त्या दृष्टीने सुद्धा अ, काही लोकांना त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो इन फ्युचर. प्लस त्यातल्या त्यात म्हाडाचे फ्लॅट म्हटल्यावर अजूनच ते त्यांना वेगळं मे बी ट्रीटमेंट देऊ शकतात. हे अगेन सर्व अझम्पशन येतं, असं होऊ पण शकतं, होऊ पण नाही शकतं. सो हे डिपेंड करतं. त्यामुळे जस्ट तुमच्यासाठी इन्फॉर्मेशनसाठी की हा एक फॅक्टर पण असतो तुम्ही कन्सिडर करायचा. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर इथे
जो बिल्डरचा रेट चालू आहे 2 BHK चा सेम सेम नाही, याच्यापेक्षा जास्त कार्पेट एरिया आहे, त्याचा 60-65 पर्यंत बिल्डरने विकलेले आहेत. आणि 3 BHK 70च्या रेंजमध्ये विकलेले आहेत. असं नाही की साईटवरती काय तुम्हाला दिसते इन्फॉर्मेशन वगैरे असं नाही. तुम्ही जर साईटवरती जाल तर 70 लाख प्राइस दाखवतात. 2 BHK ची 80 लाख, 3 BHK ची, बट त्यांनी विकलेत कितीला तर ती मी इन्फॉर्मेशन सांगतो की 64 लाखामध्ये त्यांनी 2 BHK 60-64 लाख. सो त्याप्रमाणे पकडलं तर 8 ते 9,000 मॅक्सिममचा कार्पेट एरियाचा रेट येतो. अ, त्याप्रमाणे जर पकडलं तर हे 50च्या रेंजमध्येच येतं 2 BHK आणि 3 BHK अगेन 50-55च्या रेंजमध्ये, कारण की फरक नाही आहे कार्पेटमध्ये. सो 55-60 लाख पर्यंत तुम्ही मॅक्सिमम इथे रेट पकडू शकता. आणि इथे रेंट सुद्धा अगेनच सध्या कनेक्टिव्हिटी नाहीये जास्त, आजूबाजूचा परिसर डेव्हलप नाहीये. लोक थोडंसं फॅमिली असेल तर रात्रीचं प्रवास करण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे इथे रेंटने तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा रेंटने गेला तरी थोडासा रेंट तुम्हाला कमी भेटू शकतो. सो 20 ते 25, 20,000 तुम्हाला 2 BHK साठी आणि 25,000 तुम्हाला 3 BHK साठी इथे रेंट बघायला भेटू शकतो. नंतर कन्क्लुजन मध्ये मी अर्थातच सुरुवातीला सांगितलं होतं की रेट तुम्ही बघा आणि कार्पेट पण बघा. सेम कार्पेटचे किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा कार्पेटचे कमी कार्पेटचे रेट तुम्ही एक चांगल्या चांगल्या लोकेशनचे बघितले असेल, बालेवाडीचे, वाकडचे, वाणेरचे, खराडीचे सुद्धा. तर तिथे हेच 2 BHK तुम्हाला चांगल्या लोकेशनला असून, चांगला बिल्डर असून सुद्धा 20 ते 25 लाखामध्ये बसतील. बट हाच एक या लोकेशनला, या छोट्याशा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ते 31 लाखापर्यंत, आणि दोघांमध्ये डिफरन्स नसताना सुद्धा 3 BHK चे 38 लाखापर्यंत तुम्हाला फ्लॅट बघायला भेटतात. ही बेस प्राइस असते मित्रांनो. यामध्ये ऍडिशनल चार्जेस वगैरे अजून येतात. आणि याच्यामध्ये पार्किंग सुद्धा कॉमन नसते. पार्किंग तुम्हाला डेडिकेटेड नसते, इन्क्लूड केलेली नसते. ती जर घ्यायची तर अजून ऍडिशनल. सो फॉर एक्झाम्पल 3 BHK जर पकडला तर तुम्हाला 38 लाख आहे ही बेस प्राइस. सर्व बाकीचे चार्जेस पकडून 45 लाखापर्यंत जाऊ शकते. आणि तुम्ही जर कार पार्किंग घेतली तर 50 लाखाच्या घरामध्ये ही टोटल कॉस्ट जाऊ शकते. आणि बिल्डर कितीला विकतोय 3 BHK 70-75 लाखामध्ये. सो 15 ते 20 लाखाचा फरक आहे, जास्त फरक नाहीये. सिमिलरली 1 BHK 31 लाख प्राइस आहे, ऍडिशनल 35-36 पर्यंत जाईल. आणि पार्किंग पकडलं तर 40 पर्यंत जाईल. बिल्डर कितीला विकतोय तर 60-65 पर्यंत तुम्हाला विथ पार्किंग तुम्हाला बिल्डर, किंवा मॅक्सिमम आता मे बी ऑप्शन नसतील म्हणून 70 लाखापर्यंत तुम्हाला पूर्ण देऊ शकतो. सो हा पण डिफरन्स 2 BHK चा तरी थोडासा डिफरन्स जास्त आहे 3 BHK च्या कम्पॅरिझन मध्ये. बट 3 BHK चा फारच कमी डिफरन्स आहे. त्यामुळे अर्थातच तुम्ही कॉस्ट खूप जास्त आहे लोकेशनच्या मानाने, बिल्डरच्या मानाने, सर्व दृष्टीने, आणि कॉस्ट खूप जास्त आहे. सेम कॉस्टचे चांगल्या लोकेशनला सुद्धा कमी रेटमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. ऑन इन्क्लुझिव्ह तुम्हाला 2 BHK 30 लाखाच्या आतमध्ये पानेरला, वाकडला, बालेवाडीला भेटतोय. ती एक फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर, लोकेशन एवढं प्राईम नाहीये सध्या तरी, कारण की सध्या कनेक्टिंग रोड पण चांगला नाही, आजूबाजूचा परिसर डेव्हलप झालेला नाहीये. सर्व छोट्याशा मूलभूत ज्या गरजा आहेत तुम्हाला त्या विसिनिटीमध्ये भेटणार नाही आता, हा पण एक प्रॉब्लेम आहे. नंतर लँड ओनरचा तो पण प्रॉब्लेम असू शकतो काही लोकांना, किंवा ते क्रिएट करू शकतं जर चांगले नसतील तर. चांगले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, बट नसतील तर तो एक प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. आणि हे निगेटिव्ह गोष्टी आहेत. बाकी पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही अर्थातच 2 BHK 3 BHK भेटतात ऑप्शन विथ बाल्कनी भेटतोय. अ, हा एक, आणि लवकरच पोझिशन आहे, हा एक हे 2-3 पॉझिटिव्ह तुम्हाला गोष्टी आहेत. सो फायनल कन्क्लुजन याच्यावरनं काय निघतं तर तर मी तरी अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल. बट जरी तुम्हाला इथे अर्ज करायचा तरी मी रिकमेंड करेल की 2 BHK ला अर्ज तुम्ही इथे करा. 3 BHK ला करू नका, कारण की 3 BHK चा जसं की सांगितलं की रेट खूप जास्त आहे. सेम कार्पेट असून सुद्धा तुम्ही जेव्हा विकायला जाल तेव्हा कार्पेटवरती कॅल्क्युलेशन असतं अगेन सांगितलं, तर त्यावेळेस तुम्हाला 2 BHK नाही 3 BHK मध्ये जास्त मोठी तफावत सापडणार नाही. हार्डली 2-4 लाखाचा फरक तुम्हाला मे बी भेटू शकतो तिथे जेव्हा तुम्ही विकायला जाल, किंवा मग सो त्यामुळे तुम्ही इथे ट्राय करा. कारण की येथे ऑप्शन्स सुद्धा कमी आहेत. 6-6 फ्लॅट आहेत. त्यामुळे लागण्याचे चान्सेस सुद्धा खूप कमी आहेत. जिथे की बालेवाडीचं फॉर एक्झाम्पल, बाणेरचे लोकेशन तिथे 100 फ्लॅट, 50 फ्लॅट आहेत. तिथे रेट पण कमी आहे, लोकेशन पण चांगलं आहे, बिल्डर पण चांगला आहे, आणि फ्लॅटची क्वांटिटी खूप जास्त आहे. त्यामुळे अशा लोकेशनला अर्ज करा. इथे तुम्ही अर्ज करून तुमचे पैसे, तुमचं जे काही डिपॉझिट अमाउंट ती वाया नका घालू.
हे मी रिकमेंड करेल आणि जरी खूपच तुमची इच्छा असेल तर 2 BHK करा कारण की 3 BHKचा रेट खूप जास्त आहे. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची माहिती. होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि दुसरा कुठला स्कीमचा व्हिडिओ हवा असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तो इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.